नमस्कार. आज आपण नऊवारीचे कटिंग केलेले भाग कसे जोडायचे ते बघणार आहोत. चला तर मग. पायाचा काठ असा आपल्याकडे ठेवायचा आहे. कमरेचा भाग वर ठेवायचा आहे. आपल्या उजव्या साईडला पदर आणि काष्टा जोडायचा आहे आणि डाव्या साईडला शेला जोडायचा आहे. पहिला पदर जोडूया. पदराचा काठ जेच्या खाली जोडायचा आहे आणि सर्व प्लेट जेवर येतील अशा प्रकारे. पदर जोडलेल्या बाजूवरच काष्टाची सरळ बाजू जोडायची आहे. जे शेप जोडून काठाला काठ जोडून इथून 5 इंच आणि इथून 3 इंच सरळ जोडून उरलेल्या साडीचे प्लेट टाकायचे आहेत. त्यानंतर शेला दुसऱ्या साईडला उलटा ठेवायचा. जेला जे जोडून इथून सरळ जोडायचं. जोडलेले भाग मध्ये ठेवायचे. लेंग्याचा दुसरा पाय त्यावर उलटा ठेवायचा आणि फक्त जे शेप शिवून घ्यायची. जे शेप शिवून घेतल्यावर दोन्ही पाय वेगळे करून आतील भाग सोडून कडेने शिवून घ्यायचा आहे. तयार झालेला लेंगा सरळ करायचा. आता दोन्ही शिलाई समोरासमोर ठेवून या भागाचा मध्य काढून शेला इथे जोडायचा आहे. उरलेला कपडा प्लेट टाकायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. मग पाठीमागचा काष्टा जोडूया. काठाच्या मागे अशा प्लेट टाकायच्या आहेत. काठ अर्धा इंच वर उचलून जोडायचा आहे आणि मग कंबरपट्टी जोडायची. अशा प्रकारे आपली नऊवारी तयार होईल. नऊवारीचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर नऊवारीची कटिंग मिनी पेपर पॅटर्नवर पण समजून सांगितलेली आहे. तो पण व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.